नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. नवी दिल्लीमध्ये एका शोकसभेतही भाषण केलं त्यांनी आणि काही गोष्टींचे खुलासे केले. त्यातला पहिला खुलासा असा होता की मी राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये नाही आहे, मी त्यामध्ये उतरणार नाही. आणि जनभावनांचा, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांनी जबरदस्त स्पष्ट केलं की सुनेत्राताई पवार, सुनेत्रा वहिनींनाच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आम्ही करणार. हे यापूर्वी त्यांनी सांगितलेलं नव्हतं. पण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्याच पक्षातून स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली. अनेकांनी, म्हणजे अमोल मिटकरी असतील, रुपाली ठोंबरे असतील, यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला, अपघाती मृत्यूबद्दल दादांच्या. बघा, जे स्वतःला अजितदादांच्या जवळचे समजतात, त्यापैकी छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, यापैकी एकानेही या मृत्यूबद्दल काही प्रश्न विचारले नाहीत. हे अजितदादांच्या जवळचे होते खरंच, का केवळ अजितदादा सत्तेमध्ये होते आणि अजितदादांमुळे महायुतीत आपल्याला सत्ता मिळते म्हणून ते त्यांच्या जवळचे होते? हा खरा प्रश्न आहे. अजितदादांच्या कुटुंबियांना सुद्धा हा प्रश्न कदाचित पडला नसेल तर त्यांनी याचा विचार केला पाहिजे. आता सुनेत्राताई पवार या उपमुख्यमंत्री आहेत. पुण्याचं आणि बीडचं पालकमंत्रीपद त्यांना देण्यात आले, चांगली गोष्ट आहे, स्वागताची गोष्ट आहे. कारण दादांकडे ते पालकमंत्रीपद होतं. त्यामध्ये बीडचं पालकमंत्रीपद सांभाळताना धनंजय मुंडे यांची लुडबुड त्या सहन करणार नाहीत अशी आशा बीडवासियांना वाटते. बीडमधल्या अनेक लोकांचं मत तसं आहे. पुण्यामधले अनेक प्रश्न दादा ज्या तडफेने सोडवत तशाच प्रकारची तडफ सुनेत्रा वहिनी दाखवतील अशी आशा व्यक्त केली जाते. आणि सुनेत्रा वहिनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष होतील तेव्हा त्यांची सगळ्या पक्षावरती पूर्ण हुकूमत आता आहेच, पण अधिकृतपणे प्रस्थापित होईल. पण आज प्रफुल्ल पटेल एक गोष्ट जी बोलली ती त्यांच्या मनामध्ये एक आग होती म्हणून त्यांना बोलायचं होतं. राज ठाकरे असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा अध्यक्ष पाटील असला तरी चालेल, कारण तो रांगड्या लोकांचा, मराठी लोकांचा पक्ष आहे, पटेल नकोत. त्यामुळे प्रफुल्ल भाईंना मिरच्या झोंबल्या. राज ठाकरे कोण? राज ठाकरे की वाकरे असं ते म्हणाले. अशा प्रकारची भाषा त्यांनी करण्याचं कारण नव्हतं, पण त्यांनी ती भाषा केली. आजच एका अमराठी बिल्डरनी मराठी माणसाचा अपमान केला, तुच्छतादर्शक वक्तव्य केलं. प्रफुल्ल भाई हे अमराठी आहेत असे मी म्हणत नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघातनं ते अनेकदा निवडून आलेत, लोकसभेवरती, राज्यसभेवरती आलेत. त्यांचे वडील हे आदरणीय व्यक्तिमत्व होतं, काँग्रेसचे नेते होते ते. त्यांच्या शिक्षण संस्था आहेत, पण त्यांचा मुख्य म्हणजे तंबाखूचा व्यवसाय आहे. आणि त्यामधनच त्यांचा उदय होत गेला. आणि नंतर राजकारणात जेव्हा प्रफुल्लभाई आले तेव्हा त्यांना राजकारणातलं सगळ्यात महत्वाचं स्थान हे शरद पवारांच्यामुळे मिळालं. शरद पवारांच्या मागे पुढे ते असल्यामुळेच त्यांना महत्व मिळाले हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी शरद पवार काँग्रेसच्या बाहेर पडले त्यानंतर शरद पवारांच्या सहकारीच होते प्रफुल्लभाई, तेव्हा त्यानंतर परत महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. तेव्हा दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांच्या पक्षाशी म्हणजेच काँग्रेसशी चर्चा करण्यासाठी प्रफुल्लभाईंवरती सुद्धा जबाबदारी शरद पवारांनी सोपवली. शरद पवार यांच्यामुळेच त्यांना
केंद्रात मंत्रिपद मिळालं. म्हणजे ज्यावेळी अजितदादा म्हणाले की आम्हाला मुख्यमंत्रीपद 2004 साली मिळायला पाहिजे होतं, कारण आमच्या 71 जागा निवडून आल्या तर काँग्रेसपेक्षा जास्त, त्यावेळी शरद पवारांनी महत्वाची खाती घेऊन मुख्यमंत्रीपद सोडलं. पण महत्वाच्या खाती फक्त राज्यात नाही तर केंद्रात सुद्धा नागरी हवाई वाहतूक सारखं महत्वाचं खातं शरद पवारांनी मागून घेतलं आणि ते मिळालं आणि ते प्रफुल्लभाईंना दिलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री असताना जे काही व्यवहार झाले त्यावरून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. स्वतः मोदीजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रफुल्लभाईंवर केले. माझ्या आठवणीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी केले. आणि त्यानंतर ते जेव्हा महायुतीबरोबर गेले तेव्हा ते ईडी आणि सीबीआयच्या पासून ते वॉशिंग मशीन मधून बाहेर पडले. आता जेव्हा प्रफुल्लभाई म्हणतात की राज ठाकरे कोण सांगणार की आमच्या पक्षाचं कोण असावं, पण राज ठाकरे यांची टीका त्यांना झोंबली आणि त्यांचा परफेक्ट कार्यक्रम राज ठाकरेंनी केला. राज ठाकरेंनी आणलेल्या या दबावामुळेच जे राष्ट्रीय अध्यक्षपद काबीज करण्याचा या मंडळींचा डाव होता तो डाव उधळला गेला. आणि हे अत्यंत चांगली गोष्ट राज ठाकरेंनी केली. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद कोणा पटेलाकडे किंवा अन्य व्यक्तीकडे न जाता सुनेत्रा वहिनींकडेच येण्याची आता शक्यता आहे, कारण त्या पक्षाची सुद्धा इच्छा आहे. आता अन्य पक्षाच्या प्रमुखपदी कोण असावं हे विचारण्याचा राज ठाकरेंना अधिकार काय, परंतु अन्य पक्षामधल्या काही कामांबद्दल, काही योजनांबद्दल, काही धोरणांबद्दल टीका टिप्पणी केली जाते दुसऱ्या पक्षाकडून. प्रफुल्लभाईंनी सुद्धा सोनिया गांधींबद्दल जेव्हा काँग्रेसमधनं ते बाहेर पडले, शरद पवारांबरोबर आले, तेव्हा काही बोलले नसतील का त्यांच्याबद्दल? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबद्दल त्यांनी आतापर्यंत पक्षाबद्दल म्हणजे ज्या पक्षातून बाहेर येऊन ते अजितदादांबरोबर गेले तेव्हा त्या पक्षाबद्दल प्रफुल्लभाई काही बोललेच नाहीत असं ते ठामपणे सांगू शकतात गेल्या 2 वर्षात? तसं सांगू शकणार नाहीत. मुद्दा लक्षात घ्या, राज ठाकरेंना बोलण्याचा अधिकार आहे का नाही यापेक्षा राज ठाकरेंनी उपस्थित केलेला पॉइंट बरोबर होता. पियुष गोयल यांना सांगायचं की तुम्ही प्रफुल्लभाई हे अध्यक्ष झालेच आहेत असं सांगून टाका टीव्हीवर ना. तशा प्रकारे गोयलच कसे सापडले त्यांना हे सांगायला प्रफुल्लभाईंना? पियुष गोयल हे महाराष्ट्रातनं निवडून येतात. कधी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांबद्दल, गोरगरिबांबद्दल, झोपडपट्टीवासियांबद्दल कधी आस्थेने काही बोललेत ते? काही प्रश्न मांडलेत त्यांनी? पण त्या पियुष गोयल जे व्यापारी वर्गाचंच प्रतिनिधित्व करतात त्या पियुष गोयलांनी सांगितलं की प्रफुल्लभाई अध्यक्ष झालेच आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असं सांगून टाकलं त्यांनी. त्याची रिॲक्शन फार मोठ्या प्रमाणात उमटली. प्रफुल्लभाई हे कार्यकारी तात्पुरते हंगामी अध्यक्ष आहेत हे लक्षात घ्या. हा पक्ष प्रफुल्लभाईंचा नाहीये, तो अजितदादा पवार यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. आणि या पक्षात मागे राहून पार्थ पवार असतील, जय पवार असतील, सुनेत्रा वहिनी असतील, त्या मागे राहून त्या पक्षाचंही काम करत होत्या. अजितदादांच्या संबंधीच्या म्हणजे बारामतीतला लोकसंपर्क असेल, त्यांच्या संस्था सांभाळणं असेल किंवा अन्य कामं हे कुटुंबीय करत होते. तेव्हा या कुटुंबियांकडनं तो पक्ष हिसकावून घेण्याचा प्रयत्न जर झाला असेल आणि तो उधळला गेला असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आणि हे राज ठाकरे यांच्यामुळे झालं असेल तर राज ठाकरे यांनी एका मराठी कॉज घेण्यासाठी म्हणजे मराठी स्वाभिमान, मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी शरद पवारांनी हा पक्ष स्थापन केलेला आहे. काँग्रेसमधून ते का बाहेर पडले तर काँग्रेसमधून त्यांची कोंडी झाली, त्यांचा मान सन्मान झाला नाही, राखला गेला नाही. आणि म्हणून शरद पवार बाहेर पडले की महाराष्ट्राचा अपमान झालाय तो जपण्यासाठी. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजी पार्कच्या पहिल्या सभेला, स्थापनेच्या सभेला मी हजर होतो. तेव्हा मराठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची बात तेव्हा करण्यात आलेली होती. अशा वेळी राज ठाकरे यांचा मराठी अस्मितेसाठी झटणारा माणूस आहे, नेता आहे, त्यांनी हा मुद्दा घेणं हे अत्यंत योग्य गोष्ट आहे.
संजय राऊतांनी सुद्धा अक्षरशः ठोकून काढलं या प्रश्नावरती, प्रफुल्लबाईंना असेल किंवा अन्य नेत्यांना. त्यांनी तर अजितदादांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली. राज्यसभेत संजय राऊतांनी मागणी केली. प्रफुल्लबाईंवरती यापूर्वी सुद्धा त्यांनी हल्लाबोल केलेला आहे. त्यामुळे प्रफुल्लबाई एकदम बचावात्मक पवित्र्यात गेले. पत्रकार परिषद घेऊन सांगायला लागले की आज मी शर्यतीत नाहीच आहे. हे त्यांना सांगावं लागलं. पियुष गोयल यांची कान उघडणी अमित शहानं करायला लागले की आज तुम्ही असं बोलून बसल्यामुळे काय झालंय की भारतीय जनता पक्ष हाच राष्ट्रवादी काँग्रेसही चालवतोय असं चित्र निर्माण झाले. भाजपच एकनाथ शिंदे यांचा पक्ष चालवतोय. शहा हे अमित शहा, मी स्वतः म्हणजे अमित शहा हेच पक्ष चालवते असं संजय राऊत रोजच्यावर म्हणतात. त्याच्यावर लोकांचा विश्वास बसायला लागलाय. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षही अमित शहा चालवत आहेत असा समज होईल. कारण पियुष गोयल हे अमित शहांच्याही जवळच आहेत. आणि त्यांनी असं म्हटल्यामुळे अमित शहा, मोदी हे सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवतात की काय असं चित्र निर्माण झालं. त्यामुळे अमित शहा पियुष गोयलांवरती भडकले. याच एकूण अशा प्रकारचे चित्र निर्माण झालं. आणि त्यामुळे मुंबईमध्ये भाजपला दणका बसला आणि ठाकरे बंधू त्यांना यश मिळालं. भले आम्हाला जागा कमी मिळाली असेल, पण राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेमुळे उद्धव ठाकरेंचाही फायदा झाला. आणि दोन्ही पक्षांची ताकद मनसेची वाढू शकेल आता. पण उद्धव ठाकरेंना चांगल्या जागा मिळाल्या जरी सत्ता मिळाली नसली तरी. आणि मुंबईच्या बाबतीत मुंबई अदानी विकत घेऊ पाहतायत. महाराष्ट्रामध्ये हातपाय पसरून थेट गुजरातपर्यंत त्यांना सगळं महाराष्ट्रातल्या सगळ्या एरिया काबीज करायचा आहे अशा प्रकारचे आरोप राज ठाकरे यांनी पुराव्यानिशी केलेले होते. आणि गौतम अदानी हेच आता पुन्हा एकदा शरद पवारांना भेटलेले आहेत. काय त्याच्यामध्ये उद्देश आहे मला माहिती नाही. पण विलिनीकरण दोन राष्ट्रवादी काँग्रेसचं होणार आहे असं म्हणता क्षणी असं कोण म्हणतंय तर शरद पवार स्वतः म्हणाले आहेत. त्यांचे सहकारी म्हणतात सगळे की विलिनीकरणाची चर्चा झालेली आहे. आणि त्यावेळी छगन भुजबळ मात्र त्याच्यावरती हे काही झालंच नाही, तसं झालं असतं तर आमचे लोक त्या बैठकीला हजर राहिले असते ना असं छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळांना हे सांगावं लागेल की कदाचित हे लोक त्यामध्ये काड्या करतील, उधळून लावतील विलिनीकरणाचा प्रस्ताव. अजितदादांना विरोध करतील की असं काही करू नका म्हणून. ही भीती अजितदादांना किंवा ही शक्यता वाटत असल्यामुळे अजितदादांनी कदाचित त्यांना बैठकीला यायला सांगितलं नसेल. कारण हे भुजबळ, धनंजय मुंडे, प्रफुल्लबाई, सुनील तटकरे ही भाजपची बी टीम आहे असं त्यांच्याच पक्षातल्या अनेकांचं मत आहे. आणि याचा आता कशा पूरक गोष्टी सांगतो तुम्हाला सांगतो. दोन गोष्टी सांगतो. प्रफुल्लबाई म्हणाले की जर आम्ही महाविकास आघाडी शिवसेनेबरोबर गेलो आणि शिवसेना हा तर हिंदुत्ववादी पक्ष आहे, मग भाजपबरोबर जाण्यात काय हरकत असं ते म्हणाले. आता हा युक्तिवाद कदाचित त्यांचा आहे किंवा त्यांनी अजितदादा हेच युक्तिवाद करत होते. त्यावेळी अजितदादा आणि त्यांचे अनेक सहकारी हे ईडीच्या चौकशीच्या घेऱ्यात सापडलेले होते. त्यामुळे त्यांनी हा युक्तिवाद केला. जसा एकनाथ शिंदे काय युक्तिवाद करत होते की बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिली आणि मी बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे दोघांना मानतो आणि ते त्यांचे विचार माझ्या ठाई आहेत, उद्धव ठाकरेंपाशी नाही आहेत. ही पटकथा लिहून देण्याचं काम हे भाजप करतं. अशाच प्रकारे पटकथा लिहून देण्याचं काम अजितदादा यांच्या पक्षाला भाजपने लिहून दिली असेल ही पटकथा असं सांगा तुम्ही. युक्तिवाद हे मी तुम्हाला सांगतो. आता याच्यात फरक असा आहे की भाजपचं हिंदुत्व आणि उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वात मुळात फरक आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर जायला जर प्रफुल्लभाईंचा विरोध होता किंवा तर त्यांनी त्यावेळी ते विरोध करायला नाही पाहिजे होता की मला हे मान्य नाही, मी नाही येत तुमच्या बरोबर सांगायचं त्यांनी.
त्यांनी तसं सांगितलं नाही. दुसरी गोष्ट अशी की 2014 मध्येच म्हणजे राष्ट्रवादींनी पाठिंबा दिला होता भाजपला, आणि त्यावेळी आमची भाजपशी चर्चा चालू होती असं प्रफुल्लभाई म्हणाले. पण चर्चा सुरू होती, पण शरद पवार गेले का त्यांच्याबरोबर? पाठिंबा भले दिला असेल, पण शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जाण्याचं नाकारलं, प्रत्यक्ष गेले नाहीत. आणि त्याचप्रमाणे आता काय, त्याच्या अगोदरच्या काळात सुद्धा प्रफुल्लभाई असं सांगतोय, जी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो, की 20 वर्षापूर्वी, म्हणजे 2 वर्षापूर्वी ते असं म्हणाले की 21 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा वाजपेयी सरकार होतं तेव्हाच वाजपेयी, जसवंत सिंग, लालकृष्ण अडवाणी यांची आणि माझी चर्चा झाली. तेव्हा अजितदादा, मी हे कुठे सांगितलं त्यांनी, अजितदादा यांच्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर लगेच त्यांनी सांगितलं आहे की अशी चर्चा झाली. प्रफुल्लभाई बोलत असा, मी ती सभा बघत होतो, व्यासपीठावर सगळे अजितदादा यांच्या पक्षाचे नेते होते, भुजबळ होते, स्वतः अजितदादा होते. अजितदादा म्हणाले की नाही 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 प्रफुल्लभाई, ते असं नाहीये. त्या प्रफुल्लभाई म्हणाले की दादा, हे तुम्हालाही माहित नाही, हे माझ्या घरी तुम्ही जिथे येता दिल्लीच्या, त्या ठिकाणी ही चर्चा झालेली आहे आणि मी त्याच्यामध्ये होतो, मीच होतो त्याच्यामध्ये, असं प्रफुल्लभाई म्हणाले. आणि ते म्हणाले की अशी एकत्र येण्याची चर्चा होती. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचा एकच पक्ष होता तेव्हा. ही केवळ 2000 किंवा 2001-2 ची गोष्ट असेल. त्यावेळी ही गोष्ट जेव्हा प्रमोद महाजनांना कळली, प्रमोद महाजन त्या प्रक्रियेत नव्हते, पण प्रमोद महाजनांना असं वाटलं, अकॉर्डिंग टू प्रफुल्लभाई पटेल, की याच्यामुळे माझं महत्व कमी होईल. आम्ही जर एकत्र आलो तर दिल्लीतलं माझं महत्व कमी होईल, शरद पवारांना विचारूनच सगळ्या गोष्टी होतील, मग मी कुठे जाणार? म्हणून प्रमोद महाजनांनी ते बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं की अशी अशी चर्चा सुरू आहे म्हणे. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच्याबद्दल कॉमेंट्स करायला सुरुवात केली आणि तो बेत म्हणे उधळला गेला. पण हे कोणी केलं? हे प्रमोद महाजनांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येऊ दिलं नाही, असं प्रफुल्लभाई म्हणतात. ज्यावेळी प्रमोद महाजन जिवंत होते, हयात होते, हे आता जाऊन आता 20 वर्ष झाली, त्यावेळी प्रफुल्लभाईंनी हे सांगितलं नाही, हे लक्षात घ्या. आज अजितदादांच्या नावाने सुद्धा काही ज्या गोष्टी सांगतायत त्या ऐकायला अजितदादा नाही आहेत. आणि ते असं म्हणाले. मला दुसरी गोष्ट तुम्हाला अत्यंत महत्वाची सांगतो, जर तेव्हापासून जर चर्चा होत असेल भाजप आणि यांची, शरद पवारांच्या पक्षाची, तर हे एकत्र का नाही आले? मग 2002-3 साली किंवा 1 साली ही चर्चा असेल की भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यावं किंवा राष्ट्रवादी त्याच्यात विलीन करावं असं असेल किंवा बरोबर जावं, मग गेला का नाही तो एनडीए मध्ये? राष्ट्रवादी काँग्रेस का नाही सामील झाला त्यानंतर? त्याचं कारण काय? गेले का शरद पवार? नाही गेले. मग कदाचित असं असू शकेल की कदाचित ते प्रेशर टाकत असेल, ते म्हणत असतील, मग शरद पवारांनी सांगितलं असेल नाही म्हणून का चर्चा करूया नुसती, कारण पूर्णपणे साफ नकार दिला, दुखावलं. तर दुखावण्यापेक्षा चर्चा करायची आणि काहीच करायचं नाही, निर्णय घ्यायचा नाही. शरद पवार असं करू शकतात, तसं केलं त्यांनी. आणि शरद पवार भाजपवर गेले का? गेले नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की प्रफुल्लभाई यांची स्वतःची काय लाईन आहे का? ते केवळ प्रफुल्लभाई हे शरद पवारांचे सहकारी आणि मग नंतर अजितदादांचे सहकारी आणि आता सुनेत्रा वहिनींचे सहकारी, त्यांची लाईन काय आहे? त्यांना काँग्रेस बरोबर जायचं होतं, काँग्रेस हा सेक्युलर पक्ष वाटत होता म्हणून आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, त्यांचे अनेक भाषण आहेत. आणि आता ते भाजपचं गुणगान करतात. ज्यावेळी त्यांनी जिरेटोप हा त्यांच्या डोक्यावर ठेवला मोदीजींच्या, तेव्हा शरद पवार भडकले होते. किती लाचारी ही, किती लाळघोटेपणा, अशा आशयाचे कडक उद्गार शरद पवार सहसा बोलत नाही, ते बोलून गेले, ते चिडले होते ते. काय तुम्ही, म्हणजे भाजपची किती पालखी उचलताय तुम्ही? तुम्हाला ईडी मुक्त झाल्यानंतर तुम्ही एवढं त्यांची एकदम लाचारी करायला लागलात, गुलामी करायला लागलात. आणि असा अध्यक्ष, स्वाभिमानी अशा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे स्वाभिमानाच्या तत्वावरती स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असावा. पण आता प्रफुल्लभाई म्हणतात की काहीही विलिनीकरणाची चर्चा नाही, म्हणजे त्यांना विलिनीकरण नकोच आहे. आणि माझंही म्हणणं असं आहे की शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही याचा सगळा तपशील उघड करणार आहोत. कशाला करताय? त्यांना यायचं नसेल तर मिठी मारायला जाता कशाला तुम्ही? का तुम्हाला तिकडे सत्तेत जायचंय? हे तुम्ही प्रथम क्लिअर करायला पाहिजे. असेल विलिनीकरणाची चर्चा, आता त्यांनी ती थांबवली असेल, कारण ते सगळे लोक जर सुनीत्राबाईंनी अजून काही स्टेटमेंट केलं नाही, मग तुम्ही कशाला त्या पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा करताय? झाली असेल चर्चा, तुम्ही स्वाभिमान दाखवा जरा. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केलं अजितदादांनी, पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर याचा पत्ता त्यावेळी शरद पवारांना लागून दिला नव्हता. पत्रकारांनी शरद पवारांना सांगितलं अजितदादांच्याकडे लोक जमले सगळे, तर शरद पवार म्हणाले की अरे ते नेते आहेत, पक्षाचे लोक जमणार त्यांच्या बंगल्यावरती, त्यात काय एवढं. शरद पवारांना पत्ता नव्हता त्याचा, असं चित्रच आहे. छगन भुजबळ असतील, तटकरे असे सगळ्यांनी शरद पवारांना गंडवलं. आता त्यानंतर हे झाल्यावरती 2 दिवसांनी लगेच भेटायला गेले सगळे शरद पवारांना. शरद पवारांना भेटण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी म्हणा काही, हे सगळ्या टीव्हीवरती दाखवलं होतं. आणि त्यावेळी आणि नंतर वारंवार म्हणजे साधारण 3-4 वर्षापूर्वी प्रफुल्लभाई सातत्याने म्हणत होते की शरद पवार हे आमच्या उदयात आहेत, ते आमचे आदर्श आहेत, ते आमचे गुरु आहेत, आणि ते जर आमच्या बरोबर आले भाजप बरोबर तर आम्हाला आनंदच आहे. आणि आता जर असं चित्र निर्माण झालं असेल की शरद पवार नाही येणार पण त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी येणार समजा महायुतीमध्ये, तर आता तुम्ही म्हणताय की अशी विलिनीकरणाची चर्चाच नाही काय झालेली, म्हणजे तुम्हाला ते नको आहेत. कारण हे सगळे लोक समजा असं झालं की आले, भाजपने हुकूम सोडला की यांना घेतलंच पाहिजे तुम्ही, कारण हा शेवटी भाजपने दत्तक घेतलेला पक्ष आहे, असा हुकूम सोडला, तर मग हे काय करणार? तर समजा आले हे सगळे नेते, जयंतराव पाटील असतील किंवा राजेश टोपे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, एकापेक्षा एक सरस नेते सुप्रियाताई असतील, शरद पवार यांच्या पक्षाकडेच आहेत. ते जर आले सगळे तर यांचं महत्व कमी होणार ना पक्षात, म्हणून यांचा विरोध आहे. प्रफुल्ल पटेल यांचा विरोध त्यासाठी आहे. आणि आजही जर कोणाला वाटत असेल की अजितदादांचा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष समजा उद्या सुनीत्राबाईंनी असतील, पण पक्ष आपणच चालवणार, आपण म्हणू तशाच प्रकारे पक्ष चालेल, असं जर त्यांना वाटत असेल तर ते कुठल्या जगात वावरत आहेत असा प्रश्न विचारायला लागेल. पण मला असं वाटतं की हे सगळं काय जे चाललंय ते सुनीत्राबाईंना सुद्धा माहिती असेल. अजितदादांना हा पक्ष शरद पवारांच्या बरोबर एकत्र जवळ आणायचा होता, एकत्र आणायचा होता, हे त्यांना विसरता येणार नाही. आणि तरीसुद्धा त्यांची इच्छा असेल की नकोच ती माणसं शरद पवारांची, तर ठीक आहे, पण हा पक्ष मराठमोळ्या माणसांच्याच हातात असावा अशी केवळ राज ठाकरेंची इच्छा नाही, तर सर्वसामान्य मराठी माणसाची आणि महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर जरी तो असला तरी तो ताठ मानेने उभा राहिला असला असा पक्ष असला पाहिजे. भाजपच्या गोठ्यात नेऊन ठेवलेला पक्ष नसावा, अशी कोणा प्रफुल्लभाईंची इच्छा असेल, कोणा तटकरेंची इच्छा असेल, किंवा अन्य फडणवीसांनी खास पेरलेले माणसं असतील राष्ट्रवादी अजितदादा गटात, त्या माणसांची इच्छा असेल. पण हा पक्ष शेवटी स्वतंत्र आहे आणि तो नीट स्वाभिमानाने स्वतंत्रपणे स्वतःच्या स्वतंत्र बाण्याने चालवला, भाजपच्या तालावरती न नाचता स्वतंत्रपणे चालवला, तर ती अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, एवढंच सांगतो. आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा आणि आवडले व्हिडिओ तर जरूर शेअर करा, व्हायरल करा. धन्यवाद.